समाजासमोर आपलं उत्तरदायित्व सिद्ध करणारा, आपल्या कष्टाला प्राधान्य देणारा, कलेला प्राधान्य देणारा असा स्वाभिमानी आणि निष्ठावंत असणारा माझा विश्वकर्मीय सुधार समाज गेल्या अनेक वर्षापासून आपण या भडगाव पाचोरामध्ये अनेक लोकांना या मतदारसंघामध्ये आमदार होताना बघितलं। या मतदारसंघामध्ये अनेक लोकांना जळगाव लोकसभेच्या अंतर्गत खासदार होताना बघितलं। पण आजपर्यंत सर्व समाज बांधवांना एकत्रित करून विकासाच्या माळ्यामध्ये गुंफण्याचं खऱ्या अर्थानं जर का काम कोणी केलं असेल तर सन्माननीय ते किशोरप्पा पाटलांनी केलेलं आहे। या निमित्तानं आपल्याला परत एकदा सांगावं असं वाटतं, कारण की बांधवांनो, आज आपला हा सुतार समाज ज्या पद्धतीनं आमचे विनोद दादा बोलून गेले की आम्ही वेगळे होतो, विभक्त होतो, समाज एकत्रित करत असताना मला माहिती आहे अनेक पातळीवरती, युद्ध पातळीवरती आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येतात। पण या अडचणीवरती मात करत असताना आपण आपल्या महापुरुषांनी जे देणं आपल्याला दिलेलं असतं ते समाजासमोर मांडण्याचं आपण काम करत असतो। स्कंद पुराणामधल्या भगवान विश्वकर्मांच्या बाबतीमध्ये, ज्या स्कंद पुराणामध्ये आपल्याला विश्वकर्मांच्या बाबतीमध्ये सर्व बाबी आपल्याला आढळतात की ज्यांनी त्या काळामध्ये देवांना असेल, दानवांना असेल, अनेक प्रकारची शस्त्र त्या कालखंडामध्ये बनवून देण्याचं काम केलं। आज सुद्धा माझा गाव खेड्यातला माणूस असेल, माझ्या ग्रामीण भागातला माणूस असेल, हा समाज 12 बलुतेदार घटकांपैकी एक येतो। जर या समाज जर का खऱ्या अर्थानं जिवंत ग्रामीण भागामध्ये राहिला नसता तर आज शेतकऱ्यांची शेती पद्धत सुद्धा सुरक्षित राहिली नसती। जर हा समाज राहिला नसता तर शेतकऱ्याचा वखर बनला असता का? नाही बनला असता। जर हा समाज या व्यवस्थेमध्ये 12 बलुतेदार व्यवस्थेमध्ये राहिला नसता तर आमचा रुग्ण बनला नसता, आमचा नागर बनला नसता, आमची शिवई बनली नसती। जर आज हा भारत देश 70% जर का आपण कृषी प्रधान मानत असू, ते अवजारे बनवण्याचं योगदान आणि खऱ्या अर्थानं काम, कष्टाचं काम करणारा जर का कोणता समाज असेल तर तो माझा सुतार समाज आहे बांधवांनो। याबरोबर सुद्धा भगवान विश्वकर्मांनी रावणाचा जो भाऊ होता धनकुबेर याच्या सांगण्यानं तेथे सोन्याची लंका बनवून देण्याचं काम केलं। यासोबत वाल्मिकी रामायणानुसार ती लंका बनवण्याचं त्यांनी काम केलं। त्यासोबत आपले जे भगवान महादेव होते, आता एक लोटा जल समस्या का हल माहिती असेल तुम्हाला ना? हा, त्या बाबांचं, त्याच बाबांच्या गुरु असणाऱ्या भगवान महादेवांना एक रथ बनवून देण्याचं काम केलेलं होतं, ज्या रथाच्या चाकामध्ये एका बाजूला चंद्र, एका बाजूला सूर्य अशा पद्धतीचा रथ भगवान महादेवांना बनवून दिला होता। आणि कमलाक्ष नावाचा जो राक्षस होता, या राक्षसाचा वध करण्याचं काम आपल्या भगवान महादेवांनी केलं। जरी त्या महादेवांनी त्या कमलाक्षाचा वध केला असेल पण ते रथ बनवून करण्याचं रथ बनवण्याचं धाडस आमच्या या भगवान विश्वकर्मांनी त्या काळामध्ये केलं। आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे बांधवांनो की प्रभू श्रीरामचंद्र लंकेमध्ये जात असताना आपल्या सीते मातेला, आपल्या पत्नीला स्वगृही परत आणत असताना वानर सेनेने एक एक दगड तेथे टाकण्याचं काम केलं। त्याच्यावरती प्रभू श्रीराम असं नाव लिहिण्याचं काम केलं। पण हा त्या दगडाची साईज कशी असली पाहिजे, सर्व बाबी आखीव रेखीव कशा असल्या पाहिजे हे करण्याचं काम आमच्या भगवान विश्वकर्मांचे पुत्र यांनी केलं। आणि तेव्हा तो पूल तयार झाला आणि आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांनी तेथे जाऊन सीतेला आपल्याकडे परत आणण्याचं काम केलं। या द्वारका नगरीचे निर्माण करण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर आमच्या भगवान विश्वकर्मांनी केलं। द्वारका नगरीमध्ये रस्ते असतील, त्या काळामध्ये गटारी असतील, स्त्रियांसाठी मूलभूत सर्व बाबी असतील आणि द्वारकाधीश असणाऱ्या कृष्णांना सुद्धा मोहात पाडणारे आमचे भगवान विश्वकर्मा। पण आज याच विश्वकर्मांच्या विचारावरती बांधवांनो आपल्याला खऱ्या अर्थानं चालण्याची वेळ आलेली आहे। आज आपल्या समाजामध्ये कलाकृतीच्या बाबतीमध्ये हँडक्राफ्ट स्ट्रक्चर असेल, हँडक्राफ्ट स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आज समाजामध्ये उदासीनता आहे। आणि उदासीनता असून सुद्धा आज आपल्या इथल्या तमाम तरुणांनी आज अॅल्युमिनियम सेक्टर असेल, त्यासोबत आमच्या खिडक्या दरवाजे बनवण्याचे अनेक प्रकारचे व्यवसाय असतील, याच्यामध्ये आपण कधीतरी कन्वर्ट झालं पाहिजे। आज गावगाड्यामध्ये गाडं बनवण्याचं काम सुतार बांधवांनी केलं, पण आज मला वाटत नाही की कुठे गावगाड्यामध्ये लाकडाचं गाडं बनवलं जातं, फार कमी ठिकाणी। पण मग आपण जर का तो लाकडाचा वसा घेतलेला असेल
तर काळाप्रमाणे आपल्याला बदलावं लागेल. भगवान विश्वकर्मांनी दगडासोबत काम केलेलं आहे, भगवान विश्वकर्मांनी लोखंडासोबत काम केलेलं आहे, भगवान विश्वकर्मांनी लाकडासोबत काम केलेलं आहे. सर्व प्रकारच्या बाबी भगवान विश्वकर्मांनी त्या काळामध्ये म्हणजे त्या काळातले उत्तम असणारे इंजिनियर, उत्कृष्ट असणारे इंटेरियर डिझायनर हे भगवान विश्वकर्मा होते. आणि त्याच भगवान विश्वकर्माच्या विचारावरती बांधवांनो आपल्याला चालावं लागेल. आणि आज एकनाथराव शिंदे साहेबांनी या राज्य सरकारच्या माध्यमातून तेथे हेतूची तसा पाठपुरावा केला आणि केंद्रामध्ये एक पीएम विश्वकर्मा योजना नावाची योजना आम्हाला प्रत्येकाला परिचित आहे. या योजनेचा लाभ आपल्याला प्रत्येकाच्या माध्यमातून आपण प्रत्येकाने घ्यायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय किशोरप्पा पाटलांच्या माध्यमातून आपल्याला त्या संदर्भातलं एक यथोचित असं मार्गदर्शन आपल्या प्रत्येकापर्यंत केलं जाईल. यामध्ये पारंपरिक कौशल्य म्हणजे आपण आजल्या पजल्यापासून जो पारंपरिक व्यवसाय करत होतो तोच व्यवसाय आपल्याला पुढे करायचा आहे. कारागिरांना आणि गुरु शिष्यांना एक जोडण करण्याचं काम या पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून होणार आहे. आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ नाहीतर आपण तयार करतो पण ते विकलं कुठे जाईल ही चिंता तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये असते. तर ती सुद्धा चिंता करण्याचं आपल्याला काम नाही. जर आपण त्या वस्तू बनवल्या त्याला योग्य प्रकारची बाजारपेठ आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम केलं जाईल. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला जर आपण फॉर्म भरला तर 1 लाख रुपये तेथे मिळणार आहेत. आणि हस्तकला उद्योगासाठी आपल्याला हे 1 लाख रुपये दिले जातील. ग्रामीण आणि शहरी भागासाठी या दोन्ही भागांसाठी हे आपल्याला तिथे वितरण केला जाणार आहे. जवळपास 18 आपले जे पारंपरिक व्यवसाय होते ते 18 पारंपरिक व्यवसाय या माध्यमातून जोडले जातील. आणि जवळपास याच्यामध्ये भगवान विश्वकर्मांना मानणाऱ्या सर्व ज्या जाती धर्म त्या समुदायातील लोक आहेत ज्यामध्ये सुतार असतील, सोनार असतील, कुंभार असतील, शिल्पकार असतील, सांबार असतील, गवळे असतील, विणकर असतील, बेलदार असतील, पारंपरिक खेळणी बनवणारे असतील, नाभिक असतील, त्यासोबत हार फुलं तयार करणारे गोर समाजाचे लोक असतील, या सर्वांना या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत समाविष्ट करण्याचं काम केलेलं आहे. जर आपल्यामध्ये काही तरुण बांधवाची याच्या संदर्भामध्ये इच्छा असेल तर त्यासाठी एक उत्तम प्रकारचं प्रशिक्षण आपल्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तेथे दिलं जाईल. प्रत्येक प्रशिक्षणार्थींना जो त्या प्रशिक्षणासाठी तेथे उपस्थित असेल त्या प्रत्येक प्रशिक्षणार्थी बांधवाला जवळपास 500 रुपये एका दिवसाचे तेथे आपल्याला मिळतील. त्यासोबत आपल्याला या सर्व गोष्टी करत असताना औद्योगिक काही बाबी खरेदी करण्यासाठी आता तुम्ही म्हणाल आपल्याकडे जुन्या काळामध्ये जसं काही ते वासरं ठिकरं हे जे आपल्याकडे किंवा रंधा वगैरे या सगळ्या पारंपरिक बाबी असायच्या या सर्व आपल्याला विकत घेण्यासाठी 1500 रुपयाचं सानुग्रह अनुदान तुम्हाला सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करणार आहे. फार डॉक्युमेंटची गरज नाही. तुमची मोबाईलची आधार कार्डची तेथे पडताळणी केली जाईल. ई केवायसी तेथे करण्याचं काम केलं जाईल. रजिस्ट्रेशन फॉर्म तुमचा फिलअप केला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, येथे जाऊन तुम्ही तो फॉर्म फिलअप करू शकता. आणि पंतप्रधान विश्वकर्माच्या योजनेचं जर का प्रमाणपत्र तुम्हाला भेटलं तर त्या योजनेमध्ये तुम्ही पात्र होतात. जवळपास या पूर्ण देशभरामध्ये पहिल्यांदा वितरित आपण जवळपास आतापर्यंत 5 लाख लोकांपर्यंत हा लाभ देण्याचा मानस आपल्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून बांधवांनो केलेला आहे. आणि म्हणून आपण ज्या आपल्या महापुरुषाला विश्वकर्मांना मॉडर्न वेपन डिझायनर, वेपन म्हणजे शस्त्र, जे मॉडर्न आधुनिक शस्त्र बनवण्याचं जे सामर्थ्य भगवान विश्वकर्मांमध्ये होतं ते आपल्या प्रत्येकाच्या जीन्स मध्ये आहे, प्रत्येकाच्या डीएनए मध्ये आहे. तेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावं लागेल. ते कौशल्य दाखवण्याचं काम बांधवांनो आपल्याला करावं लागेल. आणि नक्कीच आप्पासाहेब हा समाज संघटित आहे, 12 बलुतेदार घटकांपैकी आहे. शेतकऱ्यांची यांची नाळ जोडलेली असते आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला आमच्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या असतील या मागण्या सोडवण्या संदर्भामध्ये आजपर्यंत अनेक लोक झाले, आदरणीय दादा बोलले, अनेक राज्यकर्ते झाले, पण कुणी या समाजाचा पाहिजे तसा संग्रह केला नाही किंवा या समाजाची दखल घेतली नाही. पण बांधवांनो तुम्ही काळजी करू नका. ज्या पीएम विश्वकर्मा योजना असतील किंवा आजचं साहित्य वाटप असेल किंवा येणाऱ्या काळखंडामध्ये तुम्हाला पीएम
विश्वकर्मा योजनेच्या बाबतीमध्ये ज्या ज्या अडचणी येतील, ज्या ज्या सर्व बाबी येतील, त्या सर्व बाबींचं निराकरण करण्यासाठी सन्माननीय किशोरप्पा पाटील येथे उपस्थित आहेत. तुम्ही सांगाल, तुम्ही जेव्हा आवाज द्याल त्यावेळेस सन्माननीय किशोरप्पा पाटील तुम्हाला योग्य त्या प्रकारची मदत करण्याचं काम करतील. आणि या सरकारनं ध्येय धोरण ठरवत असताना सर्व समाज घटकांना न्याय देण्याचं काम केलं. न्याय देण्यासोबतच प्रत्येक जाती धर्माचं एक महामंडळ असलं पाहिजे. ही योजना आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि वारंवार सन्माननीय किशोरप्पा पाटलांनी त्याचे पाठपुरावा केल्यानंतर आपल्या समाजाचं, सुतार समाजाचं महामंडळ सुद्धा तेथे त्याची घोषणा देखील झालेलं आहे. आणि ते लवकरच त्याच्यामध्ये जो निधी वर्ग करायचा तो आपल्या प्रत्येकापर्यंत कसा पोहोचेल हा प्रामाणिक प्रयत्न आपण केलेला आहे. त्यासोबतच ब्राह्मण समाजासाठी आपण महामंडळ निर्माण केलं. मातंग समाजासाठी भारतीच्या धर्तीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये अनेक प्रकारच्या शिष्यवृत्त्या असतील, त्याचे लाभ असतील, हे सुद्धा येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या सुतार बांधवांना मिळतील. आरटी मधून आपल्या मातंग बांधवांना मिळतील. आणि सुवर्णकार समाजासाठी सुद्धा आपण महामंडळाची स्थापना केलेली आहे. लेवा गुजर असतील, दोडे गुजर असतील, लेवा पाटील असतील, यांच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र आपण महामंडळ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. नाभिक समाजासाठी एक केस शिल्पी महामंडळ आपण या माध्यमातून तयार केले आहे. अनेक प्रश्न असतील गावखेड्यातले, जसे की अनेक प्रकारच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणाऱ्या या लोकांची वेतनवाढ असेल, त्यामध्ये पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये वाढ असेल, होमगार्डच्या मानधनामध्ये डबलचं वाढ असेल, सरपंच असेल, उपसरपंच असेल, आमच्या आशा महिला असतील, आमच्या सीआरपी भगिनी असतील, आमच्या कोतवाल असतील, आमच्या अंगणवाडी सेविका असतील, संगणक ऑपरेटर असतील, या सर्व प्रकारच्या लोकांमध्ये एसटी कामगार बांधव असतील, या सर्व घटकांमध्ये प्रत्येक 12 बलुतेदार 18 आलुतेदार समाजाचा माणूस तिथे काम करतो. आणि प्रत्येकाच्या मानधनामध्ये वाढ करण्याचं काम सन्माननीय किशोरप्पा पाटलांच्या मागणीने वारंवार मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन ही योजना पारित करण्याचं काम केलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक तुमची आमची जबाबदारी आहे की ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्याकडे बघितलं नाही त्यांना जाग येईल. आणि आता ही किशोरप्पा वेळेस ज्या वेळेस काम करतायत त्यावेळेस या लोकांना जाग येईल, झोपेतून उठतील. निवडणुका लागली, उतावळा नवरा गुडघ्याला बाचिंग, हे तयारी करतील, तुमच्या आमच्यापर्यंत येतील, चुकीच्या अफवा पसरवतील सरकार. किशोरप्पा हे कसे चुकीचे आहेत हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील. पण हा समाज खऱ्या अर्थानं आप्पासाहेब आपल्या कलाशिल्पीच्या माध्यमातून एक समाज व्यवस्था घडवणारा समाज आहे. म्हणून कुठलाही भूलथापांना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बळी पडायचं नाही. सन्माननीय किशोरप्पा पाटील जर का तुम्ही बघितलं त्यांचा कामाचा आवाका बघितला, रात्री 2 वाजेपर्यंत सतत ते व्यस्त असतात आणि सकाळी 5-6 वाजता उठून प्रत्येक तुमच्या सेवेसाठी ते परत एकदा उपलब्ध असतात. बडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये आतापर्यंत अनेक आमदार बघितले असतील, असा आमदार परत एकदा तुम्हाला भेटणार नाही. आणि म्हणून एकदा सांगतो आप्पासाहेब, विरोधकांनी किती बॅटरी संपवली तरी किशोरप्पा पाटील या मतदारसंघामध्ये हॅट्रिक केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आजच्या निमित्तानं सुतार समाज बांधवाच्या निमित्तानं आपल्याला देतो. आणि अभिमानाची बाब आहे आप्पासाहेब, मुख्यमंत्री साहेबांनी जशी लाडकी बहीण योजना चालू केली तर आमच्या सर्व भगिनी आज खऱ्या अर्थानं पुरुषांच्या बरोबरीला यायला लागलेत की नाही? प्रत्येकाला लाभ झाला की नाही झाला? हे लोक म्हणत होते की आमचं सरकार आलं तर 3000 रुपये देऊ. अरे बाबा, अगोदर तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला योजनेला विरोध करायचा का काय करायचा आहे. आप्पासाहेब संजय राऊत तर 4-5 दिवसापूर्वी बोलून गेला बिचारा. काय त्या भाऊचं 9 वाजता कामच आहे, उठायचं आणि आपला भोंगा सुरू करायचा. संजय राऊत म्हणतात की एमपी मध्ये लाडकी बहीण योजना बंद झाली. आता एमपीच्या मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट यांच्यावरती 2 गुन्हे दाखल केले आणि सांगितलं की दाखवा आमच्या राज्यामध्ये कुठे लाडकी बहीण योजना बंद झाली. लाडकी बहीण योजना बंद भगिनींनो कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही. पण या तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या मध्ये जे येणारे लोक आहेत, जे दलाल आहेत, जे महाविकास आघाडीचे लोक आहेत, जे वर्गणा करतात, की शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना आणि आमच्या सुतार समाजाच्या बांधवांना 12 बलुतेदार 18 आलुतेदार समाजाच्या लोकांना जेव्हा 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडायला लागले तर शेतकऱ्यांना मजूर मिळणं बंद झालं म्हणे. म्हणजे यांची मानसिकता ही खराब आहे. आणि या खराब लोकांना आपल्याला वेळप्रसंगी धडा शिकवावा लागेल. अनिल वडवट्टीवार नावाचा माणूस हा काँग्रेसचा माणूस माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेलाय. महाविकास आघाडीवाले म्हणतात की जर का आम्ही सत्तेमध्ये आलो
तर आमची लाडकी बहीण योजना, तुमची जी लाडकी बहीण योजना आहे ती बंद करू. तुम्हाला बंद होऊ द्यायची का योजना? नाही. मग आपली जबाबदारी आहे की परत एकदा जर काही लाडकी बहीण योजना चालू राहिली पाहिजे तर या मतदारसंघामध्ये किशोरप्पा पाटील पुन्हा एकदा आमदार झाले पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथराव शिंदे साहेब झाले पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये विरोधकांनी किती जरी ट्रॅक्टर फिरवला तर या मतदारसंघामध्ये फक्त किशोरप्पा पाटलांचा फॅक्टर चालणार आहे. एवढंच आजच्या सुतार समाज बांधवांच्या मेळाव्याच्या निमित्तानं सांगतो. येणाऱ्या काळातली आव्हानं सर्व बाबी आपण तपासून भगवान विश्वकर्मांच्या विचारावरती चालाल अशी आपल्याला विनंती करतो. जाता जाता माझ्या सर्व समाज बांधवांसाठी एक शेर. अरे शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में. शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में और बिकने वाले टिकते नहीं मेरे सुतार समाज के दरबार में. एवढी ताकद ओळखा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विश्वकर्मा. धन्यवाद.